निधनानंतर तिला न्याय मिळावा म्हणून त्यांचे कुटुंबीय तसेच आमचे मित्र, आमचे समाज बांधव अजयदादा पाटील संभाजीनगर हे इथे 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहे. तसं बघायला गेलं तर ज्या दिवशी यज्ञताईचं अंत्यविधी होता त्या दिवशी सर्व ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं व त्यावेळेस आश्वासन दिलं गेलं होतं की त्या 10 दिवसात आरोपीला फाशी दिली जाईल. परंतु काही काही गोष्टी जरी टेक्निकली शक्य नसल्या तरी आज या उपोषणाला बसेपर्यंत जी वेळ आलेली आहे त्यांच्या सर्वांच्या मागण्या रास्त आहेत की जसं यज्ञ बाळावर हा प्रसंग आला, हा प्रसंग भविष्यात कोणाच्या लेखी बाळींवर येऊ नये याकरता ह्या अजयदादांनी त्याचप्रमाणे दुसानी भाऊंनी व त्या दिदींनी उपोषण व त्यांच्या सहकार्यांनी उपोषण चालू केलेलं आहे. मागण्या काय की हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं. परंतु प्रॉब्लेम असा आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात ऑलरेडी 1,00,000 लाख केसेस पेंडिंग आहेत. जसं कोपर्डीच्या ताईच्या मारेकऱ्यांचं अजून सुद्धा ते मोकाट आहेत. गेल्या वर्ष 6 महिन्यापूर्वी अजंगवडीला एक घटना घडली होती. या घटनेमध्ये त्या दिदीचे मारेकरी ते सुद्धा आज संभाजीनगरला राहत आहेत, जामिनावर सुटले आहेत. तसे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे संतोषदादा देशमुखांची 1 वर्षापूर्वीची हत्या झाली, जवळपास हत्येला 1 वर्ष झाला तरी सुद्धा अजूनही ते मारेकऱ्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा झाली नाही. तिथे सुद्धा उज्ज्वल निकमच ॲडव्होकेट आहेत. म्हणून शासनाला आमची एक विनंती आहे की जास्त अंत न बघता नुसतं फास्ट ट्रॅक कोर्ट दिलं आणि उज्ज्वल निकम वकील दिले तर हे सॉल्व्ह होणार नाहीये. हे लवकरात लवकर सेपरेट बेंच देऊन लवकरात लवकर सेपरेट न्यायाधीश, सेपरेट बेंच व उज्ज्वल निकमांच्या अखत्यारीत हा खटला लवकरात लवकर 1 महिन्याच्या त्याचा निकाल लावा अशी या सर्व उपोषणकर्त्यांची मागणी आहे. आत्ताच एवढ्यात जरांगे दादांचा फोन त्या दुसऱ्याने बोलून आला होता. त्यांनी सुद्धा या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणं करणार आहे असं सांगितलं गेलं. कदाचित आज मध्ये हा निर्णय होऊ शकतो. जरांगे दादा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. अजय पाटील साहेबांचं सुद्धा जरांगे पाटलांशी बोलणं झालेलं आहे. आज जवळपास हा निर्णय होऊन मी म्हणतो की आपल्याला तंदुरुस्त होऊन लढायचं आहे. त्यामुळे आज निर्णय जवळपास लागेल. पण इथून पुढे या अशा घटना घडणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. एवढं बोलून इथेच थांबतो आणि यज्ञ बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो.